हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत मटरी रेसिपी. तर आज आपण दिवाळी स्पेशल मटरी कशी बनवायची ते बघणार आहोत. एकदम नमकीन तुम्ही याला मटरी म्हणू शकता किंवा तुम्ही याला खारी जरी म्हटलं तरी चालेल, कारण हे भरपूर साऱ्या लेअर्सवाल्या एकदम खारीसारखे बनून तयार होतात. एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि क्रंची आणि भरपूर सारे लेअर्स निघतात आणि बनवायला तर तेवढी सोपी आहे. अगदी कमीत कमी वेळेमध्ये बनवून तयार होते. तर त्यासाठी नाही ते मी मैदा घेतलेला आहे. तर आज आपण मैद्यापासून बनवणार आहोत, कारण जर मैद्यापासून भरपूर लेअर्स निघतात, एकदम कुरकुरी बनून तयार होते, जशी मार्केटमधून आणतो की नाही तशी. जर तुम्हाला मैदा खायचा नसेल तर तुम्ही याला गव्हाच्या पिठापासून सुद्धा ट्राय करू शकता. गव्हाच्या पिठापासून सुद्धा छान बनून तयार होते. तर बघा, इथे मी गुड लाईफचं 1 किलोचं मैद्याचं पॉकेट घेतलेलं आहे. इथे मी पॉकेटचा वापरत आहे. शक्यतो पॉकेटचं कोणताही पदार्थ छान निघतात. तरी एकदा चाळून घेऊया. तर एक चाळणी घेतलेली आहे, मोठा बाउल घ्यायचा आहे, त्याच्यावर चाळणी ठेवायची आहे आणि पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे ऑलरेडी चाळलेलं असेल तर चाळायची गरज नाही आहे. तर बघा, मी पीठ पूर्ण इथे चाळून घेणार आहे. तर किलोच्या मापाने बघितलं तर 1 किलो इतकं मैदा आहे आणि जर असं वाटीच्या मापाने बघितलं तर इथे मी मेजरमेंट कप घेतलेला आहे आणि त्याच्याने 4 कप इतकं याच्यामध्ये मैदा निघलेला आहे. तर इथे मोजून 4 कप इतकं मैदा घेतलेला आहे. आता मैदा आपल्याला पूर्ण चाळून घ्यायचा आहे. व्यवस्थित मैदा चाळून घेऊया, म्हणजे एक तर सॉफ्ट पण होतो आणि यामध्ये जर काही काडी कचरा असेल तो पण निघून जाते. त्यासाठी आपण शक्यतो कधीही कोणता पदार्थ बनवत असताना पॉकेटचं असो किंवा खुल्लं असो कोणतंही असेल तर चाळून घ्यायचं. तर बघा, इथे मी पूर्ण चाळून घेतलं आहे. यामध्ये अजिबात काही निघालेलं नाही आहे. मैदा खूप छान आहे. तर आता मी यामध्ये काही बेसिक जे लागणार आहे ते सगळं आपण ॲड करून घेऊया. तर 1 चमचाभर इथे मी ओवा घेतलेला आहे. हाताने व्यवस्थित क्रश करून ॲड करायचं. हाताने क्रश करून ॲड केलं की फ्लेवर खूप छान येतात खारीमध्ये. अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि यामध्ये 1.5 चमचा इतकं मी, मोठा टेबलस्पून असतो की नाही किंवा असा 1 चम्मच असेल त्याच्याने 1.5 चमचा इतकं मी इथे तेल ॲड केलेलं आहे. तर नॉर्मल थंड तेल आहे, गरम वगैरे केलेलं नाही आहे, थंड तेल वापरलं आहे 1.5 चमचा इतकं. आणि आता आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला तेलामध्ये. मुठ्ठीमध्ये पीठ घेऊन दाबून बघायचं व्यवस्थित. जर मूठ बांधून म्हणजे पिठाचा गोळा तयार झाला तर समजायचं आपला पीठ छान असा तेलाचं व्यवस्थित प्रमाण आहे. जर कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं अजून तेल यामध्ये ॲड करू शकता, पण इथे मला बरोबर वाटलं, जास्त अजून ॲड करायची गरज नाही आहे म्हणून मी ॲड केलेलं नाही आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला मऊ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पीठ लावून घ्यायचं आपल्याला याचा. एकदम जास्त पाणी एका वेळेला टाकायचं नाही, कारण मैद्यामध्ये भरपूर पाणी लागत नाही. थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि पीठ लावून घ्यायचं आहे. तर बघा, छान असं जसं आपला पोळीचा पीठ असतो की नाही तसंच पीठ लावायचं आपल्याला. खूप जास्त हार्ड नाही किंवा खूप जास्त सॉफ्ट पण नाही, एकदम पोळीच्या पिठासारखं पीठ इथे लावून तयार करून घ्यायचं आहे. तरी तशा प्रकारे मी पीठ लावून घेतलेलं आहे. या ग्लासाच्या मापाने जवळपास मला अर्धा ग्लास इतकं पाणी लागलेलं आहे. आणि आता मी हा पीठ लावून घेतलं आहे. 2 मिनटासाठी आपण बाजूला ठेवून घेऊया. जास्त वेळ रेस्टवर ठेवायची गरज नाही आहे, लगेच बनवून घेतलं तरी चालेल. पीठ 2 मिनटासाठी बाजूला ठेवून घेतले. आता एक साठा तयार करून घेते. तर एका वाटीमध्ये 1/4 कप इतकं मैदा घेतलेला आहे आणि 1/4 कप इतकंच तूप ॲड करायचे. तुम्ही इथे अंदाजेसुद्धा टाकलं तरी चालेल. मी याच्यामध्ये मोजून याच्यासाठी टाकलेलं आहे, कारण तुम्हाला पण अंदाजे यावं व्यवस्थित. जास्त पण होणार नाही आणि कमी पण पडणार नाही, त्यासाठी व्यवस्थित इथे मी मोजून घेतलेला आहे. आता आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. याच्यातले पूर्ण गुठळ्या मोडायच्या आणि स्मूथ अशी याची स्लरी तयार करून घ्यायची किंवा याचा घोळ तयार करून घ्यायचा. अशा प्रकारे तूप शक्यतो मेल्ट करून घ्या, म्हणजे लवकर मिक्स होते. जर एकदम घट्ट तूप राहिलं तर व्यवस्थित मिक्स होत नाही. तर बघा, इथे छान असं आपली स्लरी तयार झालेली आहे. आता आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर आधी आपण बघा पिठाला थोडंसं सॉफ्ट करून घेऊया. 2-3 मिनटं झाले आहेत मी याला भिजवून घेतलेलं आहे. जास्त वेळ ठेवलेलं नाही आहे मी रेस्टवर. फक्त 2-3 जोपर्यंत आपण हा साठा तयार करून घेतला ना तेवढाच वेळ भिजत ठेवला आहे पिठाला. छान व्यवस्थित पीठ भिजून इथे तयार झालेलं आहे बघा. एकदम सॉफ्ट मुलायम पीठ करून घ्यायचं आपल्याला हाताने. आणि आता याचे आपल्याला गोळे तोडून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला लेअर्स करून घ्यायचे आहेत. आता आधी आपल्याला याला पोळ्या लाटून घ्यायचे या पिठाचे पूर्ण. तर एका साईडचे पेढे आपल्याला इथे तोडून घ्यायचे बघा. अशा प्रकारे इथे मी सगळे पेढे तोडून घेणार आहे. तर अशा प्रकारे सगळे पेढे तोडून घेतल्यानंतर परत आपण त्याला सॉफ्ट करून घेऊया हाताने व्यवस्थित, म्हणजे क्रॅक जाणार नाही आणि पोळी लाटायला पण आपल्याला सोपं जाईल. म्हणून अशा प्रकारे आपल्याला त्याला आधी सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळे पेढे सॉफ्ट करून घेतलेला आहे. आता लगेच पोळी लाटून घेणार आहे.
तर आधी मी असं लाटून बघितलं पण लाटता येत नव्हती. म्हणून आता काय करायचं, मला थोडं ह्याच्यावरून आपल्याला सुक्कं पीठ टाकायचं आहे. एकदम जास्त टाकायचं नाही, अगदी हलक्या हाताने थोडंसं टाकायचं आहे. कारण हा मैद्याचा पीठ आहे, लाटता येतो पण थोडंसं चिपकत होतं बुडाला, म्हणून मी थोडंसं लावलेलं आहे. बघा अशा प्रकारे ना आपल्याला इथं पोळी लाटून घ्यायची आहे. बघा मी स्टार्टिंगला लावलं नाही, पण ज्यावेळेला पोळी मला लाटता येत नव्हती, खूपच चिपकत होती, त्यावेळेला थोडंसं पीठ इथे मी लावून घेतलं अशा प्रकारे. आणि एकदम पातळ अशी पोळी आपल्याला इथं लाटून घ्यायची आहे. तुम्हाला इथे जेवढं शक्य आहे ना तेवढी पातळ पोळी लाटून घ्या. तर बघा इथे मी बऱ्यापैकी पातळ लाटून घेतलेली आहे. आणि मैद्याचं पीठ ना खूपच लवकर असा जवळजवळ येतो. कितीही पोळी मोठी लाटली तरी ते लहान झाल्यासारखीच वाटते. पण मी इथे खूप पातळ पोळी लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपली इथे पहिली पोळी लाटून तयार झालेली आहे. आता असेच बाकीच्या सगळ्या पोळ्या आपण लाटून घेणार आहोत. तर लाटून घेतल्यानंतर ना एका प्लेटमध्ये बुडाला थोडंसं मैदा टाकायचं, अशा प्रकारे स्प्रिंकल करायचं आहे, त्याच्यावर पोळी ठेवायची आणि त्यानंतर परत आपण दुसरी पोळी लाटून घेऊया. तर बघा इथे मी दुसरी पोळीसुद्धा लाटून घेते. तसेच आपल्याला एक करून सगळ्या पोळ्या इथे लाटून घ्यायच्या आहे. एकदम पातळ पोळी लाटायची, कारण ज्यावेळी लेयर्स निघतात ना खारीचे, त्यावेळेस खूप छान असे लेयर्स निघतात. जर जाड झाले की थोडंसं मटरीसारखं होतो, म्हणून इथे मी खूप जास्त पातळ लाटण्याचा प्रयत्न केला आहे. इथे आपली दुसरी पोळीसुद्धा लाटून तयार झाली आहे. पहिल्या पोळीवर थोडंसं स्प्रिंकल करायचं आहे मैद्याचा, डस्टिंग करायची आहे. त्यानंतर वरून आपल्याला ही दुसरी पोळी ठेवायची आहे. अशा केल्याने याच्यावरती पोळी चिपकणार नाही, व्यवस्थित इझिली निघेल ज्यावेळेला आपल्याला याच्यावरून काढायची असेल ना त्यावेळेला. तर बघा ही तिसरी पोळीसुद्धा लाटून तयार झालेली आहे. आणि ही चौथी पोळीसुद्धा इथे मी लाटून घेतली आहे. आता लगेच आपण जो साठा बनवून घेतलेला आहे ना तो साठा लावून घेऊया. हे खारी बनवणं ना खूप सोपं आहे, यामध्ये कोणती मेथड नाही आहे किंवा खूप जास्त मेहनत हार्डवर्क काहीच नाही. एकदम सिम्पल इझिली तुम्ही कोणीही बनवू शकता, एवढी सोपी आहे. चहासोबत तर खूपच छान अप्रतिम लागते, एकदा नक्की ट्राय करा. तर बघा व्यवस्थित भरपूर 1 चम्मच इतकं साठा घेतला आहे. हाताने सगळीकडे इव्हनमध्ये पसरवून घ्यायचं आहे, छान लावून घ्यायचं आहे सगळीकडे. त्यानंतर वरून दुसरी पोळी ठेवायची, अशा प्रकारे थोडंसं प्रेस करायचं व्यवस्थित आणि त्याला छान असं सगळीकडे व्यवस्थित त्याला खिचून इव्हनमध्ये पसरून घ्यायची आहे पोळीला. त्यानंतर वरून परत साठा लावायचं. बघा भरपूर साठा लावायचा, साठा लावल्याने ना खूप छान लेयर्स निघतात, म्हणून साठा मात्र व्यवस्थित लावा. साठा लावून घेतला आहे. बघा ही तिसरी पोळी आपली, ही बघा तिसरी पोळी पण ठेवून घेतली आहे. आता परत त्याच्यावरून साठा लावते, अशा प्रकारे साठा लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला फोल्ड करायचं आहे पोळीला. बघा अशी फोल्ड करायची आहे, दोन्ही बाजूनी फोल्ड करायचं. त्यानंतर अशा प्रकारची एक फोल्ड टाकायची आहे, अजून एकदा फोल्ड करायचं आपल्याला या पोळीला. आणि त्यानंतर आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे कोणत्याही आकाराचे लाटू शकता, राऊंडमध्ये लाटा किंवा स्क्वेअरमध्ये लाटा, जसं लाटता येते तसं लाटू शकता. तर बघा इथे मी स्क्वेअरमध्ये लाटण्याचा प्रयत्न करत आहे, कारण हे स्क्वेअरमध्ये झालेलं होतं. तसंच आता मी जसं आहे तसंच लाटून घेणार आहे आणि साईडचे कॉर्नर कट करून घेणार आहे. तर बघा अशा प्रकारची पोळी इथे मी लाटून तयार केली आहे. आणि खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही, अशी पोळी इथे लाटून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याचे कॉर्नर कट करायचे आहे आणि इव्हनमध्ये या पोळीला शेप द्यायचा आहे. माझा शेप काही इथे परफेक्ट झालेला नाही आहे, पण मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा असं आपल्याला कट करायचं आहे इव्हनमध्ये. आणि आता मी खारीची शेप देणार आहे. आधी स्टार्टिंगला आपल्याला अशा प्रकारचं कट लावायचं आहे उभ्या बाजूनी, आणि त्यानंतर आपल्याला आडव्या साईडनी कट लावून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी पूर्ण खारीला कट लावून घेतलेला आहे उभ्या बाजूनी. आणि याचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो पण काढून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला आता खारी बनवून घ्यायची आहे, म्हणजे खारीचा आकाराचा कट करायचा आहे. तुम्हाला किती मोठ्या बनवायच्या आहेत, किती छोट्या बनवायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही इथे कट लावा. तर मी थोड्याशा खारीचे जेवढे आकार असतो की नाही त्या साईजचे इथे मी बनवून घेणार आहे. एकदम छोटे नाही आणि एकदम मोठे नाही, जवळपास 2 इंच इतके मोठे असतील तेवढे खारी इथे बनवून घेतलेलं आहे. तर बघा आपली एक पोळी तर तयार झालेली आहे, म्हणजे एक बॅच आपली खारी इथे बनवून तयार झाली आहे. लगेच आपण फ्राय करून घेऊ याला. तर इकडे कढईमध्ये तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे. तेल कडकड गरम करायचं नाही, हलकं कोमट तेल गरम करून घ्यायचं, म्हणजे खारीचे लेयर्स खूप छान निघतात. आणि त्यानंतर त्यामध्ये एक एक करून सगळ्या खारी आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. बघा खूप छान खारी आपले फुगणार आहेत, एकदम त्याचे एक एक लेयर्स निघतील, एवढ्या सुंदर खारी बनवून तयार होतात.
तर अशा प्रकारे ना आपल्याला व्यवस्थित खारीला तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, अजिबात फुल करायची नाही. फुल केले ना पटकन जळतात, लवकर कलर येतो पण मधून व्यवस्थित लेअर्स निघत नाही. म्हणून गॅस एकदम मीडियम किंवा कमी ठेवायचं आणि कमी गॅसवर आपल्याला ह्या खारी पूर्णपणे तळून घ्यायच्या आहेत. तर पहिली बॅच आपली तळून तयार झालेली आहे, ती काढून घेते मी. बघा छान किती सुंदर लेअर्स निघलेले आहेत. मी अजून याला थोडंसं पातळ लाटले असते ना, अजूनही छान लेअर्स निघले असते, पण एवढे ठीक आहे. याच्यापेक्षा जर पातळ राहिले ना तर खूप जास्त तुटतात, ते एकदम खूपच असे खुसखुशीत होतात. त्यासाठी ते मी जास्त पातळ पण लाटलेलं नाही, एकदम मीडियम साईजचे ठेवले आहेत. तर इथे आपली पहिली बॅच तयार झालेली आहे, ती मी काढून घेतली आहे. दुसरी बॅच इथे मी टाकून घेतली तेलामध्ये, तीसुद्धा तळून घ्यायची आपल्याला अशाच प्रकारे. तर बघा ही आपली दुसरी बॅच पण तळून तयार झालेली आहे आणि बाकीच्या सुद्धा इथे मी कट करून ठेवल्या आहेत बाजूला. तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे. याचे लेअर्स बघा तुम्ही पूर्णपणे निघालेले आहेत. जेवढे आपण लेअर्सच्या इथे पोळ्या लाटल्या होत्या ना तेवढे लेअर्स याला हरीला निघाले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला एक एक बॅचमध्ये थोडे थोडे टाकत जायचं. गॅस एकदम कोमट तेल ठेवायचं, कमी गॅस ठेवायचं आणि त्याच्यामध्ये टाकून कमी गॅसवर आपल्याला ह्या खारीला छान कलर येईपर्यंत, कुरकुरे होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर बघा जी आधी पोळी लाटून घेतली होती ना त्याच्या पूर्ण खारी इथे मी बनवून घेतल्या आहेत आणि जो बाकीचा उरलेला पीठ होता त्याच्यासुद्धा मी अशाच पोळी लाटून त्यानंतर खारी कट करून घेतल्या आहेत आणि पूर्णपणे ते खारी आपल्या बनवून तयार झालेले आहेत. अशाच एक एक करून सगळ्या बॅचमध्ये मी खारी फ्राय करून घेणार आहेत, तयार करून घेणार आहेत. आणि आपल्या इथे अर्ध्या खारी बनवून तयार झालेत बघा. अर्ध्या नाही, भरपूर झाल्या आहेत, अजून थोड्याशा तळायच्या राहिल्यात, त्या पण मी तळून घेते. तोपर्यंत आपण इकडे बघून घेऊया खारी किती सुंदर झाल्या आहेत. त्याचे लेअर्स बघा, कलर बघा. तुम्ही या चहासोबत खा किंवा असंही जरी स्नॅक्स म्हणून खाल्लात ना, नमकीन समजून, तरीही तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. लहान मुलासाठी बनवत असाल ना, नक्की एकदा ट्राय करा. आणि मी हे दिवाळीमध्ये बनवलेलं आहे. दिवाळीमध्ये आपण भरपूर सारे गोड पदार्थ बनवतो, त्याच्यामध्ये नमकीन काहीतरी पाहिजेच असते. तर दिवाळीमध्ये मी हे बनवलेलं आहे आणि एवढं छान बनवून तयार झालं होतं ना, एकदम कुरकुरीत, खुसखुशीत, खूपच छान. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या वेळेत.